इतिहास इयत्ता 9वी पाठ 3 भारतापुढील अंतर्गत आव्हाने भाग 2. विद्यार्थी मित्रांनो, भारतापुढील अंतर्गत आव्हाने या पाठाच्या पहिल्या भागात आपण पंजाबमधील असंतोष, ऑपरेशन ब्लू स्टार, ईशान्य भारत समस्या, मिझोरम, नागालँड, आसाम व अरुणाचल प्रदेशाविषयी माहिती घेतली. या भागात आपण नक्षलवाद, जमातवाद व प्रदेशवादाविषयी अधिक माहिती मिळवूया. नक्षलवाद. नक्षलवादी चळवळ. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलबारी येथे ही चळवळ सुरू झाली. अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजुरांना संघटित करून 1967 नक्षलबारी भागातील काही शेत जमिनींच्या भोवती लाल झेंडे रोवून पिकांचा ताबा घेतला व त्याला मुक्त प्रदेश म्हणून नक्षलवाद्यांनी घोषित केलं. या उठावापासून प्रेरणा घेऊन ज्या ज्या चळवळी झाल्या त्यास नक्षलवादी चळवळ असं म्हणतात. जमीनदारांच्या आर्थिक शोषणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी कृषी समित्याची स्थापना करणे, मोठ्या जमीनदारांच्या जमिनी बळकावणे, त्यांचे कुळांमध्ये वाटप करणे ही या चळवळीची सुरुवातीची ठळक उद्दिष्ट होती. पुढे मात्र ही चळवळ आपल्या उद्दिष्टांपासून दूर गेली. शासनाचे कोणतेही उपक्रम किंवा कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचू न देणे यासाठी नक्षलवादी चळवळीने दहशतवादाचा आश्रय घेतला. लोकशाही व्यवस्था अमान्य करून समान व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न नक्षलवादी करू लागले. त्यातूनच नक्षलवाद हा देशाच्या अंतर्गत सुरक्षेपुढचा आव्हान ठरू लागला. नक्षलवादी चळवळीचे सुरुवातीचे प्रमुख केंद्र हे पश्चिम बंगाल होते. पुढे ती चळवळ आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी, विशाखापट्टणचा काही भाग, तेलंगणामधला करीमनगर, आदिलाबाद, छत्तीसगडमधला बस्तर, राजनांदगाव, सुकमा, महाराष्ट्रामधलं गडचिरोली, भंडारा, चंद्रपूरमधील काही भाग, मध्य प्रदेशातला बालाघाट, मंडला, ओडिसामधला कोरापूट येथे पसरली. आपला प्रभाव कायम राहावा म्हणून सशस्त्र अशी पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी म्हणजे PLGA या संघटनेची स्थापना केली. हा संघर्ष अद्यापही चालू आहे. जमातवाद. जमातवाद हे आपल्या देशाच्या ऐक्यापुढचं एक गंभीर आव्हान आहे. संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो. ब्रिटिशांनी आपल्या देशामध्ये जमातवादाचे बीज पेरले. आपल्या देशात विविध धर्माची लोक शतकानुशतकापासून गुण्यागोविंदाने राहत आलेले आहेत. एखाद्या समाजात भिन्न भिन्न धर्मांच्या लोकांचं वास्तव्य असणं व त्यांनी आपापल्या धर्माचा योग्य तो अभिमान बाळगणं यात वावगं असं काहीच नाही. पण जेव्हा या धर्माच्या अभिमानाचा अतिरेक होतो तेव्हा त्याचे रूपांतर दुरभिमानात झाल्यापासून राहत नाही. प्रत्येकाला मग आपलाच धर्म श्रेष्ठ आणि बाकीचे धर्म सगळे तुच्छ वाटतात आणि त्यातूनच धर्मांधतेचा निर्माण होतो. धर्मांधता हा जमातवादाचा पाया आहे. धर्मांधतेमुळे व्यापक राष्ट्रीय हिताचा आपल्याला विसर पडतो. भिन्न धर्मीयांचा एकमेकांवरचा विश्वास उडून जातो. परस्परांविषयीचा संशय वाढू लागतो.
परधर्मीय देशबांधवांना शत्रू म्हणून आपण लेखतो. एकमेकांच्या सणासुदीच्या प्रसंगी एकत्र येणेसुद्धा कमी होऊ लागते. नागरिक म्हणून सर्वांनी रास्त मागण्यांसाठी आणि हक्कांसाठी संघटित होणंही अशक्य होऊन बसते. धर्मांधतेमुळे भोवतालच्या घटनांकडे आणि माणसांकडे बघण्याची दृष्टीच आपली कलुषित होऊन जाते. काही लोक आर्थिक व सामाजिक प्रश्नांचा विचारही आपापल्या धर्माच्या चौकटीतूनच करू लागतात. आपण विशिष्ट धर्माचे असल्यामुळे राजकारणात प्रभावशून्य आहोत असे सर्वच धर्मातील काही व्यक्तींना वाटते. आपल्यावर सतत अन्यायच होत आहे अशी त्यांची समजूत होते. आपल्या समाजाबाबत सरकार पक्षपातच करत आहे अशी भावना बळावते. अशा अवस्थेत ते आपल्या धर्माविषयी, धर्मबांधवांविषयी हळवे बनतात. आपल्या धर्माच्या लोकांबाबत कोणी काही बोलले किंवा धार्मिक प्रतीकांचा कळत नकळत कोणी अपमान केला तर यातूनच दंगली पेटतात. शेकडो निरपराध जीव मारले जातात. कोट्यावधी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होतं. सार्वजनिक शांततासुद्धा नष्ट होते. दंगलीतील कटू आठवणींमुळे माणसांची मनं दुरावतात आणि एकमेकांबद्दलच्या विश्वासाला तडा जातो. माणसांमधला विश्वास हाच सहजीवनाचा आधार असतो. तो तुटला की सामाजिक ऐक्यास देखील तडा जातो. सामाजिक ऐक्याशिवाय राष्ट्रीय ऐक्य कसं साधणार? म्हणूनच आपण सर्वांनी या धार्मिक जमातवादाचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करणं आवश्यक आहे. त्यासाठी भिन्न धर्मीय लोकांमध्ये आपण मिसळलं पाहिजे. परस्परांच्या सण आणि उत्सवात आपण सहभागी झालं पाहिजे. एकमेकांच्या चांगल्या चालीरीती, सद्विचार आपण स्वीकारले पाहिजेत. आपल्या सामाजिक व आर्थिक प्रश्नांकडे आपणास तर्कशुद्ध पद्धतीने पाहता आलं पाहिजे. या प्रश्नांची धर्माशी गल्लत करता कामा नये. धार्मिक सलोखा का बिघडतो? त्याला आर्थिक, राजकीय, ऐतिहासिक अशी कोणती कारणं आहेत? अशा प्रश्नांचा आपण शोध घेतला पाहिजे. जमातवाद नष्ट करून राष्ट्रीय ऐक्यास बळकटी आणण्याचा हाच एक योग्य असा मार्ग आहे. प्रदेशवाद. प्रदेशवाद म्हणजे आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगणे. उदाहरणार्थ, मी बंगाली, मी मराठी अशी आपली ओळख सांगणं वेगळं. पण मी बंगाली, मी मराठी म्हणून इतर प्रांतीयांपेक्षा श्रेष्ठ आहे अशी भावना होणे हा अवाजवी प्रांताभिमान झाला. आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेला अशा अवाजवी प्रांताभिमानामुळे एक विकृत स्वरूप प्राप्त होते. आपल्या प्रांतावर आपलं प्रेम असणं स्वाभाविक आहे, पण त्याचं विकृतीकरण नसावं. विकासातील असमतोलामुळे प्रदेशवादाला खतपाणी मिळते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाचा आर्थिक विकास साधताना सुरुवातीला काही राज्यांची अधिक प्रगती झाली, तर काही राज्य आर्थिकदृष्ट्या मागासच राहिली. उदाहरणार्थ, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, तमिळनाडू ही राज्य आर्थिक आणि औद्योगिकदृष्ट्या बरीच विकसित झाली, तर ओडिसा, बिहार आणि आसामसारखी राज्य आर्थिक तसेच औद्योगिकदृष्ट्या अप्रगतच राहिली. आर्थिक विकास व सुधारणा हा प्रगतीचा पाया असल्याने ज्या राज्यात आर्थिक विकास होतो ती राज्य शिक्षण, आरोग्य, संस्कृती या अन्य क्षेत्रातही प्रगती साधू शकतात.
ज्या राज्यात असा विकास झालेला नसतो ती राज्य मात्र शैक्षणिक तसेच नागरी सुविधांच्या बाबतीत खूपच मागे राहतात. प्रगत राज्यातील लोकांना उपलब्ध होणाऱ्या विकासाच्या संधी अशा राज्यांना मिळत नाहीत. शैक्षणिक मागासलेपणा, बेरोजगारी, दारिद्र्य अशा प्रश्नांनी ते गांजले जातात. आपली फसवणूक होत आहे, आपल्याला विकासाच्या लाभांपासून दूर ठेवलं जात आहे अशी भावना त्यांच्या मनात बळावते. यातूनच मग राज्यातला सलोखा नष्ट होतो. हा सलोखा नष्ट झाला तर त्याचा विपरीत परिणाम राष्ट्रीय ऐक्यावर होतो. त्यासाठी हा सलोखा ज्यामुळे नष्ट होतो त्या आर्थिक असमतोलाचा प्रश्न आपण तातडीने सोडवायला हवा. आपले सरकार त्या दृष्टीने नक्कीच प्रयत्नशील आहे. प्रदेशवाद हा प्रगत आणि अप्रगत अशा दोन्ही प्रकारच्या राज्यांना झपाटू शकतो. आपण प्रगत आहोत कारण आपल्या प्रदेशाचा इतिहास, संस्कृती हीच मुळात श्रेष्ठ आहे. असा श्रेष्ठत्वाचा गंड विकसित राज्यांच्या लोकांमध्ये निर्माण होतो व मग ते अविकसित राज्यातील लोकांना कमी लेखू लागतात. आपल्या विकासाच्या लाभात त्यांना वाटेकरी करून घेण्यास त्यांची तयारी नसते. या उलट मागास भागातील लोकांना आपली संघटित शक्ती उभी करण्यासाठी प्रादेशिक अस्मिता जागवावी लागते. त्यासाठी ते स्थानिक परंपरा, संस्कृती यांचा अनाठायी गौरव करून स्वतःचं वेगळेपण सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. त्यातूनच प्रदेशवाद बळावतो. त्यामुळेच राष्ट्रीय ऐक्यास बाधा येते. विकासातील असमतोल कमी करून अनिष्ट प्रदेशवाद निकालात काढला जाऊ शकतो. भारतापुढील काही मोजक्या अंतर्गत आव्हानांचा आपण अभ्यास केला. याच्याच जोडीला लोकसंख्या म्हणजे सेन्सस, स्वच्छता, शेती व शेतकऱ्यांच्या समस्या, गरिबी, राहण्यासाठी घर आणि 2 वेळचं भोजन अशा कितीतरी समस्या आजही आहेत. आपण या आव्हानांवरती मात करून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतच आहोत. प्रगतीच्या दिशेने आपण वाटचाल करतच आहोत. पुढील भागात आर्थिक क्षेत्रातील प्रगतीबाबत आपण अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.